प्रिन्सेस ब्लाऊज कट करतोय आपण. इथे पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची 14 इंच आहे, प्लस 1.5 इंच घ्यायची आहे. बंद बाजूने 1 इंच एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी सेपसाठी लागतो तो. शिलाई मार्जिन मारून घ्यायची. गळा रुंदी इथं 2 इंच ठेवायची. गळा उंची 6.5 इंच आहे. इथे शोल्डर 3.25 इंच घेतलाय. मुंडा 5.5 इंच ठेवायचा. त्याच्यानंतर रुंदी घ्यायची ब्लाऊजची. छाती 40 आहे, 40चा चौथा 10 इंच. 10 इंच प्लस 2 इंच घ्यायचं. कमरेला पण तेवढंच घ्यायचंय, 12 इंचच घ्यायचंय. इथं मुंड्या सेपसाठी 1 इंच देऊन मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याला शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली सेंटर घ्यायचा आहे 4 इंचाचा. टक्ससाठी 4.5 इंच घ्यायचे. त्यालाच क्रॉस अर्धा इंच थोडी जागा सोडून कटिंगसाठी मार्जिन करून घ्यायचे. फ्रंटची उंची 1 इंच घ्यायची. तिथून टक्स जोडायचा आहे. तिथून गळ्याच्या सेपसाठी अर्धा इंच घ्यायचा आहे पॉईंट. तो खाली बटन पट्टीच्या टक्समध्ये जोडून घ्यायचा आहे. नंतर हा सेट द्यायचा मुंढ्यामध्ये. हा सेट द्यायचा आहे प्रिन्सेसचा कटचा. बॅक साईड आहे. बॅक साईडची पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. बॅकची उंची आहे 14 इंच प्लस 15 इंच होते. गळा रुंदी इथे पण 2 इंच घ्यायची. त्यापुढे शोल्डर 3.25 आहे. मुंडा घ्यायचा आहे. मुंडा येतो 5.5. त्याच्यानंतर रुंदी घ्यायची चेस्टची. छातीची रुंदी 10 इंच आहे. 10 प्लस 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच म्हणजे 11.5. कमरला पण 11.5ची उंची घ्यायची. खाली टक्स टाकायचे. बंद बाजूने 4 इंच घ्यायचे आणि उंचीला 4.5 इंच घ्यायचे.
गळ्याची उंची 10 टाकली. थोडं क्रॉस घेऊन गळ्याचा शेप द्यायचा. इथे बाही उंची घ्यायची. आता बाहीची कटिंग, बाही उंची आहे 10 इंच. बंद बाजूने 10 इंच घ्यायची, 1 इंच एक्स्ट्रा 11 इंच. आणि रुंदी आहे छातीचा चौथा 10 इंच. 10 इंचच घ्यायचे. त्याच्यानंतर ओपन बाजूने दंडघेर टाकायचा. दंडघेर आहे 5.5 इंच. 5.5 प्लस 1.5 इंच. इथे मुंड्याचा शेप देण्यासाठी 3.5 इंच कटिंगसाठी ठेवायचं. उंची आणि तोटक जोडून घेऊन शेप द्यायला 1 इंच मार्जिन घ्यायचे आहे. मुंड्याचा खालचा शेप, फ्रंट बाजूचा शेप देण्यासाठी 1/2 इंच खाली घेऊन तो पण शेप देऊन घ्यायचा. प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. कटिंग करायची होती. इथे 1/2 इंच कटिंग करायचे टक्सपर्यंत. नंतर टक्सपासून पोटपट्टीकडे 1 इंच कटिंग करून घेऊ. पुन्हा बटन पासून शेप द्यायचा वरती गळ्याकडे.